दारुगडा बोकोबा आलाय। मंडळी, तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा। आज आपण आपल्या नवीन सिरीजच्या 12व्या गोष्टीकडे वळणार असो। यो जो सत्य अनुभव असा तो मालवण आंबेरीमध्ये राहणाऱ्या एका आजोबांका इलो होतो आणि त्यांनीच तो आपल्यासाठी पाठवलेलो असा। ते पोस्टमन होते आणि जेव्हा ते पत्र वाटू एका गावात गेले होते तेव्हा त्यांका यो भयंकर अनुभव इलो होतो। आता त्यांच्यासोबत नेमका असं काय घडला तर आपण सविस्तरमध्ये बघूयाच। पण त्याआधी जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा चिला असाल तर या चॅनल सबस्क्राईब करूक मात्र विसरा नको। आज मी तुमका जी गोष्ट सांगणार असय ती मी स्वतः अनुभवलेली असा आणि ह्या गोष्टीक आता कित्येक वर्ष उलटान गेली, पण त्या गोष्टीची भीती अजूनही माझ्या मनात असा। माझ्या आयुष्यातलो तो दिवस मी मरेपर्यंत विसरू शकत नाही। तेव्हा गावातले सगळेजण माका पोस्टमन काका म्हणून ओळखायचे। त्या काळी कोणाकडे मोबाईल वगैरे नाही होते, त्यामुळे जा काय बोलणं असत त्या पत्राद्वारेच व्हायचा आणि मी पोस्टमन म्हणून काम करत असल्यामुळे जी काय पत्र असायची ती मी त्या पत्त्यावर नेऊन पोचवायचंय आणि त्यामुळे माका बरीचशी लोक ओळखायची। असाच एका दिवशी माझ्याकडे मरणाची पत्रा इली होती। याआधी एवढी पत्रा कधीच इली नाही होती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यातली 5-6 पत्रा होती ती आमच्या बाजूच्या गावची होती। पण याआधी माका त्या गावची कधी पत्रा इली नाही होती, पण त्यावेळी काय झाला होता काय माहिती। पण आता पत्रा इली तर ती माका देवची तर लागणारच होती। माझ्याकडे अजून काही पर्याय नाही होतो। मी आमच्या गावात जी काय पत्रा होती ती सकाळच्या हिरडीत वाटून टाकलंय। आता उरलेली जी 5-6 पत्रा होती ती बाजूच्या गावातली होती आणि बाजूचं गावसुद्धा आमच्यापासून बरंचसं लांब होतो आणि तेव्हा जास्त गाड्या वगैरे नाही होते। सायकली क्वचितच कोणाकडे तरी असायचे, पण तेव्हा माझ्याकडे काय सायकल नाही होती। मी पायीच पत्रा वाटायचंय, त्यामुळे माका आता त्या दुसऱ्या गावातसुद्धा चलतच जाऊचा लागणार होता। तरी नाही म्हटलास तरी 1.5-2 तास तरी त्या गावात जाऊक लागायचे। मी दुपारी 1.5-2च्या मनान जेवलंय आणि 2:45-3च्या मनान ती पत्रा घेऊन बाजूच्या गावात जाऊक लागलंय। त्यात ते उन्हाळ्याचे दिवस होते, मरणाचं ऊन पडला होता, त्यामुळे थोडासा चलल्यावर खूप दमाक व्हायचा। म्हणून मग एका झाडाखाली मी आराम करायचंय। असो हळूहळू आराम करत करत मी कसो बसो 4:15 पर्यंत त्या गावात जाऊन पोचलोय। मी त्या गावात तर पोचलं होतंय, पण माका काय त्या गावातली फारशी माणसं ओळखत नाही होती। मी पहिल्यांदा एका चहाच्या टपरीवर गेलोय। तो चहाचा टपरीवालो होतो तो मात्र माका ओळखायचो। तसं तो पटकन माका म्हणालो, काय हो सावंत, आज ह्या दिवशी निला असते? तसा मी ते का म्हणालोय, अहो काय नाही, 5-6 पत्रा इली होती तीच देव केलंय। बरं आला तुम्ही भेटलास। मी काय त्या गावच्या लोकांका फारसं ओळखत नाही। ही बघा, ही 5-6 पत्रा असत, तुमच्या कोण ओळखीचे आहेत काय बघा। असा म्हणान मी ती पत्रा त्या टपरीवाल्याक दाखवलंय आणि ते का त्या सगळ्यांची बऱ्यापैकी माहिती होती। त्यांनी माका त्यांच्याकडे कसा जाऊचा या वरच्यावर सांगितल्याने मग त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी विचारत ती पत्रा वाटूक निघालय। पण नाही म्हटलास तरी तो गाव माझ्यासाठी नवीन होतो आणि त्यांची घरासुद्धा खूप लांब होती। ती 5-6 पत्रा वाटेपर्यंत कधी 6 वाजून गेले ताच माका समजला नाही। ते मे महिन्याचे दिवस असल्यामुळे उजेड मात्र बऱ्यापैकी होतो। असं वाटत नाही होता की 6 वाजले असतील। मी 6:15 पर्यंत सगळी पत्रा वाटलंय आणि परत त्या चहाच्या टपरीकडे इलंय। पत्रा वाटून खूपच दमाक झाला होता। मग मी ते का एक चहा टाकूक सांगितलंय आणि ते चहाचो गरम चहा पिलंय। बसल्या बसल्या आमचे गप्पा सुद्धा रंगले होते। तरी 6:30च्या दरम्यान
मी चहा वगैरे पिऊन थैना निघाक लागलंय. तसं तो चहावालो म्हणजेच रामू शाळकार माका पटकन म्हणालो, ओ सावंत काका, आता परत तुम्ही तुमच्या गावाकडे चाललास की काय? तसं मी तेका म्हणालय, ओ अजून काय जातलंय, पत्रा वाटून झाली, आता परत चालले घराकडे. तसं तो पटकन म्हणालो, ओ किती वाजले बघलास ना, आता कधी काळोख पडात तर तुमकाव नाही समजायचा, आणि नाही म्हटल्यास तरी तुमका 1-1.5 तास लागतलो, आणि हय तो रस्तो पण बरो नाया, एवढ्या संध्याकाळचे खय जातास त्या रस्त्यान, थांबा आजचो दिवस आणि उद्या जावा. तसा मी त्या रामूक म्हणालय, अरे काय आहे तर तू माका सांगतं, माका फक्त त्या जंगली प्राण्यांची भीती, त्याच्या टीब काठी घेतलंय, अजून कसली माका भीती नाही. माका काय त्या भूताबितांची अजिबात भीती वाटत नाही, आणि सारा चलत गेलंय की कधी जाऊन पोचान तर माकाव नाही समजायचा. चल आता जास्त बोलत राहू नको, माका आधीच उशीर झालो हा, असा मी तेका म्हटलंय. आणि थंयसून माझो काढतो पाय घेतलंय आणि सरळ मी माझ्या गावाकडे येऊक निघालय. तसा अजून बऱ्यापैकी दिसत होता. मी जरा पटापट पावला उचलतच चलत होतंय. 6:45च्या मनान काळोख पडाक लागलो, आणि जसं काळोख पडत होतो तसे ते जंगलातले रातकिडे आणि पशुपक्षी मोठमोठ्यान किलबिलाट करूक लागले होते. माका भीती होती ती जंगली प्राण्यांची, कारण त्या रस्त्यावर ना कोण एवढ्या रात्रीच्या वेळी ये जा करत नाही होता. अधूनमधूनच रिक्षा सायकलवाले ह्या वाटेन जायचे, आणि तर आपण कोणचा काही महत्त्वाचा काम असत तरच ते रिक्षा सायकल करून ह्या गावासून दुसऱ्या गावात जायचे. बाकी सहसा कोणत्या वाटेन प्रवास करत नाही होता. मी तेव्हा एकटोच आपल्या हातात काठी घेऊन गावच्या दिशेने चलत होतोय. बघता बघता काळोख पडाक लागलो. दरवेळेक माझ्या खिशात छोटीशी बॅटरी असताच, पण नेमकी त्याच दिवशी मी माझी बॅटरी पोस्ट ऑफिसातच विसरा नेलं होतंय. त्यामुळे जेवढो काय प्रकाश होतो त्याच प्रकाशात माका चलाचा होता. बघता बघता संपूर्ण काळोख झालो, आणि सगळीकडे चंद्राचो प्रकाश पसारलो. त्या निळ्याशार अंधुक प्रकाशात मी हळूहळू पुढे सरकत होतोय. तसा मी बऱ्यापैकी अंतर पार केलेलंय. आता फार तर अर्ध्या पाऊण तासाचाच अंतर बाकी होता. तेवढ्यात माझं लक्ष रस्त्याच्या कडेक लावलेल्या एका रिक्षा सायकलकडे गेलो. तसं मी त्या सायकलीच्या जवळ गेलोय, पण त्याच्या आजूबाजू माका कोणच माणूस दिसत नाही होतो. माका पहिल्यांदा काय समाधल्यात नाही. तेवढ्यात बाजूच्या झाडीसून कोणाच्या तरी पावलांचा आवाज येलो. मी चांगलंच घाबरलोय. माका वाटला की जंगली प्राणी वगैरे येलो की काय. मी लगेच हातातली काठी घेतलंय आणि त्या दिशेने वळालंय. बघतोय तर थैना एक माणूस पुढे येलो, आणि माका म्हणालो, काय हो एवढ्या संध्याकाळचे खय चाललास, आणि ते पण एकटे. तसं मी तेंका म्हणालोय, हो मी पत्रा देऊक गेलो होतंय, आणि आता परत माझ्या गावाकडे चाललंय, पण तुम्ही एवढ्या रात्रीच्या याच्या झाडीत काय करतास? तसं तो माणूस म्हणालो, ओ माझा एक भाडा होता, ताच आणूक जाया होतंय. तुम्ही आता ज्या गावासून येलास ना थंयच मी राहतोय, आणि तुमच्याच गावाकडे कोणचा तरी भाडा असा, त्यासाठीच जाय होतंय. तर वाटेक लगवीक झाला म्हणून थंय गेलं होतंय. तुम्ही पण थंयच चाललास ना, चला मग बसा, मी सोडते तुमका. त्या माणसाची वाक्य ऐकान माका तर खूपच आनंद झालो. दुपारपासून चलान पाय गळ्यात इले होते, आणि आता यो सायकल रिक्षावालो अनायसेच माका गावलो, आणि तो सुद्धा माझ्याच गावाक चाललो हा. माझा कामच झाला. मी त्यांचे खूप आभार मानलंय आणि म्हणालय, ठीक आ चला, असा म्हणान मी त्या सायकल रिक्षेत बसलंय. मग तो सुद्धा पुढे बसलो आणि पॅडल मारून सायकल चालवक लागलो. पण तेवढ्यात माझ्या लक्षात इला की एवढ्या रात्री चोयवायना प्रवास करता, पण त्याच्याकडे ना कंदील ना खयची बॅटरी. तो त्या अंधारासूनच ती रिक्षा सायकल चालवत होतो. म्हणून मी सहजच त्यांका म्हणालय, काय हो तुम्ही बॅटरी वगैरे आणलाच नाही? नाही म्हणजे तुमचा रात्रीचा भाडा होता, मग तुमका पुढचा दिसतला कसा म्हणून म्हटलंय. तसं तो माणूस म्हणालो, अहो बघा ना, दरवेळी मी कंदील घेऊन येतोय, पण नेमकं आज बाहेर पडताना तो घेऊकच विसरलंय, आणि जेव्हा काळोख पडलो तेव्हा लक्षात इला, मग परत मागे काय जातलंय, म्हणून मग असंच चाललंय. पण तुम्ही काय घाबरा नको, ह्यो माझो नेहमीचोच रस्तो असा, मी आईना डोळे ढाकून सुद्धा रिक्षा चालवू शकतोय. मग त्यानंतर आम्ही बरेचसे गप्पा मारलो. गप्पा मारता मारता
मी पटकन म्हणालोय, अहो आपण एवढा काय काय बोललो, पण मी तुमचं नावच विचारूक नाही. तुमचं नाव काय? तसं तो रिक्षावालो म्हणालो, अहो मी प्रशांत दाकुनाथ. मी ह्याच मागच्या गावात राहतोय. तसा मी तेका म्हणालोय, आमच्या गावात नेमका भाडा कोणचा असा? तसा त्यांनी एका माणसाचं नाव सांगितलें, पण ता नाव काय माझ्या ओळखीचं नाही होता. माका तेव्हा वाटला की कोणतरी शहरातून नवीन इलो असतात, म्हणून मी फारसं काही लक्ष दिलंय नाही. मग त्यानंतर तो रिक्षा चालवणारो बोलता बोलता म्हणालो, तुमका एक मी गोष्ट सांगतोय. एकदा ना असा संध्याकाळचा माका भाडा गावला होता आणि मी त्या माणसांका त्या गावात पोचवलंय आणि असोच मी एकटो परत माझ्या गावाकडे येऊक निघालो होतोय. हीच ती वाट होती आणि ह्योच तो वेळ होतो. मी मस्तपैकी गाणं गुणगुणत ह्याच वाटेन येत होतोय. तेवढ्यात अचानक खैसून वारं सुटलो काय माहिती, पण त्या वाऱ्याचं वेग एवढं होतो की माझी रिक्षा सायकल पुढे काय चलत नाही होती. म्हणून मी एका मोठ्या झाडाच्या खाली त्या झाडाचं आडोसं घेऊन थांबलंय. पण तेवढ्यात अचानकच त्याच झाडाची वरची मोठी फांदी तुटली आणि ती फांदी सरळ माझ्या डोक्यावरच येऊन कोसळली. तसा मी पटकन म्हणालोय, बापरे, मग काय जास्त लागला नाही ना? त्यावर तो रिक्षावालो जा काय म्हणालो, ताय कान माझ्या काळजात धस्सत झाला. तो म्हणालो, नाही हो, ती फांदी सरळ माझ्या डोक्यावर पडली आणि माझं जागीच मृत्यू झालो. माका पहिल्यांदा वाटला की तो रिक्षावालो माका घाबरोक बघता, म्हणून मी हसतच म्हटलंय, अहो काय हो, उगाच माका घाबरवू नको आणि काय हो फकांडा मारतास, माका माहिती आहे. मी तो विषय हसण्यावरीत नेलं होतंय. पण तेवढ्यात तो माणूस म्हणालो, अहो काका, मी काय तुमका फसवत नाही आहे, मी खरातच सांगतोय. माझो मृत्यू झालो. मी ह्या जगात नाही आहे. तुमका खोटं वाटत असत ना, तर तुमच्या पिशवीतला जा पत्रा असा तर बाहेर काढा. आता मात्र त्या माणसाची ती वाक्य ऐकान माका भीती वाटूक लागली होती. कारण तेका कसं माहिती की माझ्या बॅगेत पत्रा असाता, या तर फक्त माकाच माहिती असा. तेवढ्यात मी त्या पत्र पटकन बाहेर काढलंय, पण बाहेर तर सगळीकडे काळोख होतो. त्यावर काय लिहिलेला होता या काय मी वाचूक शकलंय नाही. पण जसं मी पत्र काढून समोर बघतोय तर त्या रिक्षा सायकलवर माझ्या व्यतिरिक्त अजून कोणच नाही होता. माझ्या पायाखालची जमीन सरकली. एका क्षणापूर्वी तो माणूस माझ्यासमोर रिक्षा चालवत होतो आणि मी फक्त बॅगेतलं एक पत्र पटकन बाहेर काढलंय आणि समोर बघतोय तर तो नाहीसो झालो होतो. मी चारवल्या बाजूक नजर फिरवलंय, पण तो माका खयत दिसलो नाही. मी त्यावेळी इतको घाबरलोय की मी याआधी कधीच एवढं घाबरले नाही होतंय. मी अक्षरशः त्या रिक्षेतून खालीच उडी टाकलंय आणि जीव घेऊन त्यांना पळाक लागलंय. माका अक्षरशः कायच सुधरत नाही होता की माझ्यासोबत नेमका काय घडला. मी धापा टाकत माझ्या घराच्या दिशेने पळत होतोय आणि कसो बसो मी माझ्या घराकडे येऊन पोचलोय. माझी अवस्था बघून माझी बायको चांगलीच घाबरली. ती विचारूक लागली, काय हो काय झाला? पण माझ्यासोबत जा काय घडला होता त्या सगळा सांगूची सुद्धा माझ्यात हिंमत नाही होती. तेवढ्यात माझं लक्ष माझ्या बॅगेतल्या त्या पत्राकडे गेलो. त्या पत्रावर नाव लिहिलेला होता, प्रशांत दामोदर दाकुनाथ. अक्षरशः माझ्या हातातला पत्रच खाली पडला आणि मी जमिनीवरच कोसळलोय. माझ्या बायकोन माका कसा बसा सावरल्यान आणि उचलून खाटीवर झोपवल्यान आणि ती माका विचारूक लागली, अहो काय झाला, काय आहे या पत्रात? तसा मी तिका म्हणालोय, माका बाजूच्या गावात ही 5 पत्रा पोचवची होती आणि मी तुका दुपारी सांगान तसं जेवण बाहेर सुद्धा पडलंय. पण जेव्हा मी त्या गावात पोचलोय तेव्हा मी 5 पत्रा तर दिलंय, पण एक पत्र मी दिलंय नाही. तर ह्याच पत्र असा प्रशांत दाकुनाथचा. मी त्यांच्या घराकडे गेलोय, पण त्याचं घर तर बंद होता. मी आजूबाजूक चौकशी केलंय तेव्हा माका असा समजला की प्रशांत दाकुनाथ हेचो 3 दिवसापूर्वी एक अपघात झालो आणि त्या अपघातात त्याचा मृत्यू झालो. त्यामुळे त्याचा पत्र घेऊ कोण नाही होता. म्हणून मग मी त्या पत्र घेऊन परत येत होतोय आणि वाटेत माका प्रशांत दाकुनाथ गावलो.
तो म्हाका रिक्षा सायकल वरसून गावाकडे सोडत होतो आणि तिने म्हाका ह्याव सांगितल्यान की तो त्याच रस्त्यान जाताना त्याचो अपघातात मृत्यू सुद्धा जालो. माझी ती गोष्ट ऐकान माझी बायको थरथराकत लागली. तिका हांव चांगलोच धक्को बसलो. पण घडलेलो प्रकार इतको भयंकर होतो की त्या रात्री म्हाका फणफणावन तापच भरलो. पुढचे 2 दिवस मी आजारीच होतोय. तिसऱ्या दिवशी म्हाका थोडा बरा वाटला. पण जो काय प्रकार त्या रात्री घडलो होतो तो माझ्या जीवनातलो सगळ्यात भयंकर प्रकार होतो. मंडळी, आज पुरता एवढाच. तुमका ही गोष्ट कशी वाटली ता कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुमका जर ही गोष्ट आवडली असात तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींका ही व्हिडिओ शेअर करूक विसरा नको. आणि अजून तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका. आणि सबस्क्राईब केला असाल तर खूप खूप धन्यवाद. चला तर मग आपण लवकरच भेटाया असोच एक आगळोवेगळो आणि भयानक सत्य अनुभव घेऊन रविवारी ठीक रात्री 10:30 वाजता.